आज सकाळी डब्यासाठी वांग्याची भाजी आणि भाकरी बनवली होती. शिवांशला पण हीच डब्यामध्ये पॅक करून दिली. आता मग ह्यांनी पण जेवत होते तोपर्यंत त्यांचा डब्बा भरून घेतला. मग सकाळची सगळे भांडे, कपडे, फरशी, पूजा हे सगळं आवरून घेतलं कामं. मग म्हटलं उद्याच्या पण भाजीची तयारी करून आत्ताच ठेवलेली बरी. म्हणून मग सगळ्या भाज्या पण निवडून घेतल्या. त्या निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या. मग म्हटलं पिऊ दुपारी झोपली आहे तोपर्यंत ही सगळी कामं आवरून घेऊया. गावाकडून ह्या शेंगा घेऊन आले होते, पण त्या खूप दिवसांपासून फोडणं होत नव्हतं. मग म्हटलं आज मुहूर्त लागलाय तर आज फोडायला घेतल्या होत्या. तोपर्यंत पिऊ उठली. मग पिऊ उठली म्हणून मी बाकीच्या सगळ्या शेंगा भरून ठेवल्या आणि मला शेंगदाण्याची आज चटणी बनवायची होती. तेवढ्या शेंगा फोडून घेतल्या आणि मग पटकन शेंगदाणे भाजायला घेतले. शेंगदाणे थोडेसे भाजले की त्यामध्ये तेल आणि लसूण टाकून त्याला छान खमंग भाजून घेतलं. मग हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चटणी आणि मीठ टाकून छान अशी चटणी वाटून घेतली. मी ही चटणी 8 दिवसाला 15 दिवसाला बनवतच असते, कारण सपक डाळ बनवली आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी असेल तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आता ती वाटून एका डब्यामध्ये भरून ठेवली आणि असंही 5 वाजले होते, काम ही झाली होती. मग म्हटलं पटकन चहा पण पिऊन घेऊया. चला तर मग बाय बाय.